एकेकाळी सेठ दुर्गादास नावाचा एका उच्च घराण्यातील मारवाडी सेठ आपल्या पत्नी यशोदेसह राहत होता. त्यांच्या कुलात सर्वजण माता दुर्गेचे भक्त होते. धन दौलत, व्यापार, वैभव सर्व काही त्यांच्याकडे होते. पण त्यांच्या आयुष्यात एकच कमतरता होती, संतान सुखाची. दुर्गादास आणि यशोदा माता दुर्गेची भक्ती करत सदैव एक संतान मिळावे अशी प्रार्थना करत असत. एक रात्री दुर्गादास झोपलेला असताना माता शक्ती स्वप्नात प्रकट झाली आणि म्हणाली, पुत्र दुर्गादास, मला इच्छा आहे की तू आपल्या पत्नीसह माझ्या वैष्णवधामाची यात्रा करावी. असे सांगून माता शक्ती अंतर्ध्यान पावली. सकाळी दुर्गादासने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि दोघेही माता वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी निघाले. इथे जम्मू कटऱ्यापासून आपली यात्रा सुरू होईल. मला माता राणीची यात्रा नंगे पायी करायची आहे. स्वामी, आपण नंगे पायी जाणार असाल तर मीही आपल्यासोबत नंगे पायीच यात्रा करेन. दोघेही कटऱ्याहून पायी चालू लागले आणि जय माता दी या नामाचा जप करत गेले. वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचून सेठ दुर्गादास माता राणीला विनंती करू लागला, हे देवी माता, आम्हाला संतान सुख द्या. माते दुर्गे, संपूर्ण जग तुम्हाला माता म्हणते. मला ही आई म्हणणारे एक लेकरू माझ्या झोळीत द्या. दुर्गादास आणि यशोदा मातेच्या चरणी विनवणी करत असतानाच पूजेतील एक फूल यशोदेच्या झोळीत पडले. ते फूल पाहून दोघेही फार आनंदित झाले आणि तो मातेचा आशीर्वाद समजून आनंदाने घरी परतले. 9 महिने पूर्ण होताच यशोदेने एका देखण्या मुलाला जन्म दिला. मातेने आपल्याला पुत्र देऊन आपले आयुष्य आनंदाने भरून टाकले आहे. अहो, ऐका ना, या नवरात्रीत आपण मातेचा जागरण ठेवूया. तू बरोबर म्हणतेस. मी पंडितजींना सांगून सर्व तयारी करून घेतो. सेठ दुर्गादासने माता राणीच्या नावाने भव्य जागरण घातले. मातेच्या कृपेने त्यांचा मुलगा शैलेश हळूहळू मोठा होऊ लागला आणि शाळेत जाऊ लागला. एक दिवस शैलेश म्हणाला, आई, मला पैसे हवेत. मला माझ्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी द्यायची आहे. मुला, पैसे मी देईन, पण तू मित्रांना घरी बोलावूनही पार्टी देऊ शकतोस. मी त्यांच्या आवडीचे छान छान पदार्थ बनवेन. नाही आई, तू नेहमीच घरचे पदार्थ बनवतेस. मला मित्रांना बाजाराचेच खाऊ घालायचे आहेत. पैसे दे. ठीक आहे, वाढदिवस आहे, त्यामुळे तुझी इच्छा पूर्ण करणे हेच माझे कर्तव्य आहे. शैलेश पैसे घेऊन मित्रांसोबत पार्टीसाठी निघून गेला. अशा प्रकारे तो आईच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन नेहमी काही ना काही मागत असे. काळ लोटला. शैलेश कॉलेजमध्ये शिकून मोठा झाला, पण तो वाईट संगतीत अडकला. दारू पिणे, जुगार खेळणे अशा वाईट सवयी त्याला कधी लागल्या हे कुणालाच कळले नाही. का हो, आपण शैलेशचे लग्न करून द्यावे का? कदाचित त्याच्या वाईट सवयी सुटतील. कदाचित तू बरोबर म्हणतेस. आपण त्याचे लग्न करून देऊया. यशोदा आणि दुर्गादास यांनी शैलेशचे लग्न माला नावाच्या एका सुंदर आणि सुसंस्कृत मुलीशी लावून दिले. माला देखील माता दुर्गेची परम भक्त होती. ती नेहमी माता दुर्गेची पूजा व आरती करत असे. मालासारखी समजूतदार सून मिळाल्याने आम्ही धन्य झालो आहोत. माला देखील माता दुर्गेची भक्त आहे. हे जाणून मला फार आनंद झाला. हे माता कल्याणी, आमच्यावर सदैव आपली कृपा राख. दुर्गादास आणि यशोदा माता दुर्गेचे ध्यान करत असतानाच अचानक शैलेश दारूच्या नशेत घरी आला. शैलेश, तुला माहित आहे ना की घरात मातेची आरती सुरू आहे. तू रोज याच वेळी नशेत घरी येतोस. हे योग्य आहे का? वडिलांनो, आपले उपदेश आपल्या जवळच ठेवा. मी रोज दारू पिणार आणि कधीही घरी येणार. मला अडवणारे तुम्ही कोण? मुलाच्या तोंडून असे अपशब्द ऐकून दुर्गादासच्या हृदयाला फार दुःख झाले, पण त्यावेळी ते गप्प राहिले. शैलेशच्या वाईट सवयी दिवसेंदिवस वाढतच गेल्या. काही काळानंतर सेठ दुर्गादास आणि यशोदा दोघेही स्वर्गवासी झाले. आई वडील गेल्यानंतर शैलेशला कुणाचीही भीती राहिली नाही. तो मनात म्हणू लागला, आता कुणी मला विचारणार नाही. हव्या त्यावेळी घरी येईन. वडिलांच्या पैशावर मज्जा करीन. वडील गेल्यानंतर काही महिनेही झाले नव्हते आणि त्याने पुन्हा दारू पिणे सुरू केले.
शैलेश अधिकाधिक दारू पिण्यात बुडत गेला. माला मात्र माता दुर्गेकडे विनंती करत असे की शैलेश योग्य मार्गावर यावा. नवरात्रीचे दिवस होते. दुर्गा अष्टमीचा दिवस आला होता. माला लहान लहान कन्यांचे पाय धुवून त्यांचे पूजन करत होती. तेवढ्यात शैलेश नशेत धुंद अवस्थेत तेथे आला. हे काय नाटक लावले आहेस? इतकी मुलांची गर्दी का जमवली आहेस? आज दुर्गा अष्टमी आहे. मी कन्या पूजन करत आहे. चला आपण दोघे मिळून या कन्यांचे पूजन करूया आणि त्यांना प्रसाद देऊया. म्हणजे तू माझं काही ऐकणार नाहीस. रोज तुझे नवे नाटक. चल, ही ज्योतच विझवतो. ना बास राहील ना बासरी वाजेल. माला रडत बिलगत त्याला थांबवू लागले. मातेची ज्योत विझवू नका. पण शैलेशने माता दुर्गेच्या मंदिरातील ज्योतीला लाथ मारली. क्षणातच तो ओरडला. अरे, हे काय झाले? मला काहीच दिसत नाही. माझ्या डोळ्यासमोर अंधार येत आहे. तू मला का दिसत नाहीस? माला आक्रोश करत म्हणाली. हे माता दुर्गे, माझ्या पतीला क्षमा करा. शैलेशला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली होती. त्याने माता दुर्गेच्या ज्योतीचा आणि दुर्गा अष्टमीचा अपमान केला होता. त्यामुळे त्याची दृष्टी गेली. तो अनेक डॉक्टर, वैद्य, हकीम यांच्याकडे गेला, पण कुठेही त्याच्या डोळ्याची रोशनी परत मिळण्याचा इलाज मिळाला नाही. हे दुर्गे माते, माझ्या डोळ्याची रोशनी परत द्या. माते, मला क्षमा करा. हे माता दुर्गा देवी, मला डोळ्यांचा प्रकाश द्या. या पापांची शिक्षा मला द्या. माझ्या पूजेचं फळ यांना द्या माते. माला शैलेशसाठी माता दुर्गेकडे दिवस रात्र प्रार्थना करत राहिली. 6 महिने उलटून गेले. पुन्हा एकदा माता दुर्गेचा नवरात्रोत्सव आला. दुर्गा अष्टमीच्या दिवशी शैलेशने माता दुर्गेच्या नावाची ज्योत प्रज्वलित केली. माते, माझी चूक क्षमा करा. मी तुमचा अपमान केला. कन्या पूजनात विघ्न घातले. माते, तुम्ही नेहमीच आपल्या लेकरांच्या चुका माफ करता. माझी चूक क्षमा करा. माते, तुमच्या चरणी मी मस्तक झुकवतो. माला म्हणाली. स्वामी, या माझा हात धरा. आपण दोघे मिळून कन्या पूजन करूया. दोघेही मिळून कन्यापूजन करू लागले. माला कंजकांना भोग अर्पण करून शैलेशसोबत कन्यांच्या चरणांना स्पर्श करू लागली. तेवढ्यात त्यापैकी एक कन्या शैलेश जवळ आली आणि माता दुर्गेच्या चरणातील फूल त्याच्या डोळ्यावर ठेवले. शैलेश आनंदाने ओरडला. मला सगळे दिसू लागले. माता दुर्गा देवीने माझ्या डोळ्यांना नूर बहाल केला आहे. माझी डोळ्यांची रोशनी परत आली. मला जय माता दी. माते दुर्गे, तुमची महिमा अपरंपार आहे. तुमची जय हो माते, तुमची जय हो. शैलेश माता दुर्गेकडे आपल्या सर्व मागील पापांची क्षमा मागू लागला आणि आपल्या आई वडिलांच्या प्रतिमेला प्रणाम करून आशीर्वाद घेतो. त्यानंतर शैलेश मालासोबत माता वैष्णोदेवीच्या धामाची यात्रा करतो. त्या दिवसापासून शैलेशने सर्व वाईट सवयी सोडून दिल्या आणि मन लावून आपल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागला. माला आणि शैलेश माता दुर्गेची भक्ती करत आनंदाने, समाधानाने आपले जीवन जगू लागले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.